संभाजी चौकापासून होणार होता आणि काही या सरकारच्या परमिशनच्या माध्यमातून हा मोर्चा डायरेक्ट डीसी ऑफिसवर जायचं काय, आता ह्या सभासदांच्या माध्यमातून चर्चा होत असताना आपण पाहतोय. खरं तर पाहिला तर आपण प्रत्येक वेळेला आपण महामेळावा जसा घेतो तोही परमिशन नसतो आणि ऐन वेळेला परमिशन नाकारतात आणि तोही आमचा महामोर्चावर त्यांनी उडवून लावलेला आम्ही पाहिलेला आहे. मग असं जर प्रत्येक वेळेला होत गेलं तर ह्या सीमाप्रश्नाची धारी कमी होत जाणार. तर आपण जी जागृती केलेली आहे ह्या वेळेला ती जागृती सुद्धा पुढच्या वेळेला जागृती करायचं का नाही हाही प्रश्न निर्माण होणार. एकदा जर आपण घेतलेला निर्णय जर बदलला तर लोकांमध्ये संभ्रमता निर्माण होते. त्यासाठी पुढच्या वेळेला आता हा मोर्चा आपण उद्या कशावर मी सांगणारच आहे, मी बोलणारच आहे. पण एखादा निर्णय घेऊन परत बदलत गेला तर लोकांमधून बऱ्याच समस्या निर्माण होताना आम्ही पाहतोय की एकदा तुम्ही करतो म्हणताय, त्यांनी परमिशन देत नाही म्हणताय, जागृती करताय, हे सगळं मिक्स होत चाललंय. त्यासाठी मध्यवर्ती जेव्हा निर्णय घेतेवेळी हा आम्ही सर्वांनी मिळून घेतेवेळी की निर्णय असाच घेऊया की याच्या पुढे जर आम्हाला या पोलिसांची यांनी अटक करतात, आमच्यावर केसेस घालतात जर म्हणत असाल तर प्रत्येक वेळा डीसी ऑफिसला डायरेक्टच मोर्चा म्हणून आम्ही का जाहीर करू नये. आपण जाहीर करायचं संभाजी चौक, चंदमा सर्कल, सरदार ग्राउंड आणि नंतर ऐन वेळेला आम्ही डायरेक्ट डीसी ऑफिसला या तर त्यांनी आम्हाला अटक करत नाही, त्यांनी परमिशन दिलंय असं म्हटलं तर थोडं लोकांमधनं गैरसमज निर्माण व्हायलेत. आजचा हा मोर्चा आम्ही उद्याचा घेणारा मोर्चा ह्याच्या आधीप्रमाणे झाल्याप्रमाणे माझ्या मते तरी संभाजी चौकातूनच त्याची सुरुवात व्हायची. भला मला अटक झाली हरकत नाही, ही शेवटची वेळ असेल मग, कारण आम्ही पुढच्या वेळेला हा निर्णय बदलावा लागेल जर प्रत्येक वेळेला जर असं होत असेल. आणि आम्ही असे मोर्चे वगैरे करून आमची एकही पायरी पुढे जाताना आम्हाला दिसत नाही झाले. आता बोर्डावरनं मराठी, कन्नड आणि इंग्लिश ह्या त्रिभाषिकसाठी आम्ही हा लढा लढतोय. आमचा उद्देश तो आहे. जर या कर्नाटक गव्हर्नमेंटने जर आम्हाला अडवला तर अडवू दे ना आपल्याला, आपण पुढच्या वेळेला वेगळी रणनीती आखूया. पण ठरलेल्याप्रमाणे जर बदल जर प्रत्येक वेळा जर करत गेला तर आमच्यावरती आमच्या भागातील लोकांचा विश्वास कमी होईल. कारण ह्या ठिकाणी मध्यवर्ती जाहीर करते, 15-20 दिवस प्रचार करते, जागृती करते आणि ऐन मोमेंटला ते कॅन्सल व्हायच्या पद्धतीने दिसत आहे. असं बऱ्याच वेळा होताना आपण पाहतोय. त्यासाठी आज तुम्ही काय सर्वजण घ्याल तो निर्णय, त्या निर्णयाबरोबर आम्ही राहीलच. पण आम्ही ठरल्याप्रमाणे हा मोर्चा हा झाला पाहिजे संभाजी चौकातूनच. भला मला अटक झाली हरकत नाही, हा मोर्चा तिथूनच सुरुवात करूया. आणखी मी म्हणालो की एकही पायरी आम्ही पुढत नाही जात झालोय. आता मी कित्येक वर्ष मिटिंगा करतो, आता म्हणतात की 60 वर्ष झाले मिटिंग करतोय पण आमच्या त्याच्यात काही निष्पन्न होईना. आम्ही मागे येतो मात्र पुढं नाही. बऱ्याच केसेस झाल्या, त्याचे निर्णय ह्या सरकारनं कोर्टानं आमच्या बाजूने दिलेला आहे तरी त्याची त्या ठिकाणी अंमलबजावणी होत नाही. मग आपण किती दिवस आपण हे करत राहणार, याच्यावरती ठाम भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि पुढील उद्याचा मोर्चा हा संभाजी चौकातून व्हावा अशी माझं वैयक्तिक मत आहे. एवढं सांगतोय थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.